वकील नितीन सातपुतेंच्या कार्यालयात चोरी झालेली आहे। 2 अज्ञात चोरांनी कार्यालयाबाहेर ठेवलेले 16,000चे अॅल्युमिनियमचे पाईप चोरले। रंगपंचमीनिमित्त कार्यालय बंद असताना संधी साधली। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी 5वी अटक झाली। एका सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरला वडोदरातून आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली। गुन्ह्यातील तब्बल 12 कोटी रुपये त्याला मिळाल्याचा आरोप आहे। पालिकेच्या कर्मचाऱ्यांना 12 लाखात घर मिळणारे, 4,700 घरांसाठी लॉटरी लागणारे, यासाठी उद्यापासून अर्ज भरता येणार आहे। पालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी पालिका प्रशासनाचा म्हाडाच्या धर्तीवर घरं विकण्याचा निर्णय घेतलाय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मुंबईत आर्थिक गुन्हे शाखेनं सील केलेलं टोरेजचं शोरूम फोडलेलं आहे। गावदेवी परिसरात कंपनीच्या शोरूममध्ये अज्ञातानं चोरीचा प्रयत्न केलाय। पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केलाय। औरंगजेबाच्या कबरीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला। देशात तणाव पसरवणं हे भाजपचं काम आहे। हिंदू तरुणांची डोकी भडकवण्याचं काम भाजप करते, असा थेट आरोप राऊतांनी केला।